तर एकतर पियुष गोयल हे अत्यंत सिनियर असणारे नेते आहेत. माननीय मोदी सरकारमध्ये ते सिनियर मंत्री आहेत. त्यांचे वडील हे BJPचे कोषाध्यक्ष होते. त्यांची आई MLA होती आणि त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही आहे. त्यांचं सगळं कुटुंब अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतं आहे आणि मुंबईमध्ये मराठी माणसं तर राहतात. म्हणजे हिंदी भाषिक लोक आहेत, गुजराती भाषिक लोक आहेत, साऊथ इंडियन लोक आहेत. अशा पद्धतीनं मुंबई आहे. तर पियुष गोयल यांनी आज फॉर्म भरलेला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते आणि पियुष गोयल हे प्रचंड मताने निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. मुंबईच्या 6 सीट जिंकण्याचं जे आमचं उद्दिष्ट आहे ते आम्ही साध्य करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये 40+ जागा ज्या आहेत त्या मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि माननीय नरेंद्र मोदींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि मला असं वाटतं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं यश मिळेल. साहेब, वंचित बहुजन आघाडी पण आज अर्ज भरते मुंबईतल्या काही जागांवर. काय वाटतंय त्यांचा एकूण परफॉर्मन्स कसा राहील? वंचितमुळे महायुतीला फटका पडेल? मला वाटतं की वंचितमुळे महायुतीला फटका बसणार नाही. महाविकास आघाडीला फटका बसू शकेल. कारण वंचित आघाडी आमचे बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. एकतर महाविकास आघाडीने त्यांच्यावर अन्याय केला. त्यांनी माननीय मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलं होतं की मला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे, पण काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही विचार केला नाही आणि त्यामुळं ते आपले उमेदवार उभे करतायत. त्यामुळं त्याचा आम्हाला काही नुकसान नाही आहे. असं कळत आहे की राहुल गांधी एकाच जागेवरनं निवडणूक लढणार आहे आणि प्रियंका गांधी तर निवडणूक लढणार पण नाही, केवळ प्रचार करणार आहे. त्या कुठेतरी भीती वाटली म्हणून हे सगळं होतंय असं वाटतंय? मला असं वाटतं की उत्तर प्रदेश हा BJPचा NDAचा मोठा गड आहे आणि त्या ठिकाणी मागच्या वेळेला 2014मध्ये 73 जागा निवडून आल्या होत्या. तेवढ्या समाजवादी पक्षाच्या 5 जागा होत्या आणि काँग्रेसच्या 2 जागा होत्या. 2019मध्ये मला वाटतं की BSPच्या जागा 10 निवडून आल्या, पण आणि 5 जागा समाजवादीच्या राहिल्या, 1 जागा काँग्रेसची राहिली. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जरी सपा आणि काँग्रेस जरी एकत्र आलेली असली तरी त्या ठिकाणी सपाला 1 सीट मिळेल अशी शक्यता नाही, तर काँग्रेसला कुठून मिळणार आहे. त्यामुळं प्रियंका गांधी ज्या रायबरेलीमधून त्यांचं नावाची चर्चा आहे, पण त्या तिथून लढणार नाहीत अशा पद्धतीची आम्हाला माहिती आहे. की आता लढल्या तरी त्यांना लढण्याचा अधिकार आहे, लढून पडण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्यामुळं इलेक्शनमध्ये विजय मिळवण्यासाठी सगळे उमेदवार असतात, पण उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथजी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी BJP स्ट्रॉंग आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजी वाराणसीचे त्या ठिकाणचे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. त्यामुळं जवळजवळ 80 जागा तिथे निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या जय भवानी शब्दावरती निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता त्यावरूनच काल उद्धव ठाकरेंनी मोदींवरती टीका केलेली आहे. मोदी जर सोलापूर दौऱ्यावर आहेत तर त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन दाखवावं असं ते म्हणतात. मला वाटतं की नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी जाऊन दर्शन घेतात आणि उद्धव ठाकरे हे दर्शन घेत नाही आहे. त्यांना अयोध्येचं निमंत्रण असताना त्या ठिकाणी ते गेले नाही आहे. त्यामुळं माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांना निमंत्रण असतानाही त्या कार्यक्रमाला त्यांनी जाणं अत्यंत आवश्यक होतं, पण आता इलेक्शनच्या काळामध्ये धावपळीमध्ये कुठं दर्शन घेणं वगैरे असं शक्य नाही आहे. त्यामुळं सिक्युरिटीचा विषय आहे. इतर वेळेला ते दर्शन काय घेतील, तर दर्शन घेणं त्यांच्यासाठी काय नवीन नाही आहे. देशभरातल्या अनेक देवस्थानांना जाऊन ते आलेले आहेत. ते बौद्ध धर्माला मानतात आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे. काल मोदी यांनी भाषणादरम्यान म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट एका भटकत्या आत्मेनी लावली. त्यांचा रोग कुठेतरी शरद पवारांकडे होता. त्यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं आपल्या शैलीत जर आपण उत्तर दिलं तर अतिउत्तम. नाही, शैलीचा विषय नाही. म्हणजे माझी तुम्हाला पाहिजे असेल बघायची शैली तर ती आहे वाहिली. त्यामुळं शैलीचा विषय तर नाही आहे, परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही महाराष्ट्राचं राजकारण आहे, पवार साहेबांसारख्या व्यक्तींनी मोदींना साथ देणं अत्यंत आवश्यक होतं. त्यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासासाठी उतरणं अत्यंत आवश्यक होतं. जॉर्ज फर्नांडिस सारखे सोशलिस्ट नेते, नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असेल किंवा शरद यादव असतील, DMK असेल, नवीन पटनायक असतील, अशा अनेक लोकांनी NDAमध्ये भाग घेतलेला आहे. ते मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी मला वाटतं की थोडं लावून घ्यायला नको होतं. ते जर पवारसाहेब जरी इथं आले असते तर अजित पवारांनी जे बंड केलेलं आहे ते बंड थंड झालं असतं. त्यामुळं पवारसाहेबांनी तिथे येणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळं मोदींना सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मोदी तर जास्त बोलत नाही आहेत, पण हे
महाविकास आघाडीवाले चवताळलेले आहेत, एकदम ते भडकलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जेवढा जास्त अटॅक करतील तेवढा मोदींना आणि आमच्या महायुतीला फायदाच आहे. थँक्यू.